श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र या पारायणाची सांगता कशी करायची। सर्व महिलांनी म्हणजे ज्यांना शक्य होते त्यांनी काहींनी केंद्रामध्ये पारायण केलेलं आहे, तर काहींनी घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे। तर आता 26 तारखेला दत्त जयंती आहे, मग आपली सांगता कधी करायची, कशा पद्धतीने करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करते। तर आता आपण हे म्हणजे 7 दिवसाचं पारायण केलेलं आहे। आता सांगता कोणत्या दिवशी करायची, तर सांगता आपल्याला 26 तारखेला करायची नाही, म्हणजे 26 तारखेला दत्त जयंती आहे, तर आपल्याला 8व्या दिवशी म्हणजे 27 तारखेला सांगता करायची आहे। गुरुचरित्र पारायणाची सांगता 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी सांगता करतात, म्हणून आपल्याला 27 तारखेला सांगता करायची आहे। पण ज्या महिलांनी केंद्रामध्ये पारायण केलेलं आहे त्यांना काही करायची गरज नाही, कारण तिथे म्हणजे केंद्रामध्येच मांडेआळीचा कार्यक्रम देखील असतो, त्यामुळे त्यांचा म्हणजे ग्रंथाला नैवेद्य वगैरे ते सगळं कार्यक्रम होतो। तर ज्यांनी घरी पारायण केलेला त्यांना सांगता करणं अत्यंत आवश्यक आहे। तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं सांगतेसाठी, ज्या दिवशी आपण 8व्या दिवशी सांगता करणार आहोत त्यामध्ये स्वयंपाकामध्ये काय करायचं, तर तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असेल यथाशक्ती तर तुम्ही पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करू शकतात। पण ज्यांना पुरणपोळीचा शक्य होत नाही स्वयंपाक करणं, त्यांनी वरण भात भाजी पोळी केलं तरी चालते। पण तुम्ही त्या स्वयंपाकामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी नक्की करा, कारण दत्त महाराजांना घेवड्याची शेंगा म्हणजे श्रावणी शेंगा ज्या आहेत त्याची भाजी नक्की तुम्ही सांगते दिवशी करा। आणि ज्यावेळेस तुम्ही पुरणपोळी घालतात त्यावेळेस आमटीमध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे, त्यामुळे किमान तुम्ही म्हणजे सांगतेच्या दिवशी जे स्वयंपाक बनवणार आहेत कोणता पण बनवा, तुम्हाला जे वाटेल ते, म्हणजे पुरणपोळीचा बनवला किंवा साधं वरण भात चपाती बनवला तरी कांदा लसूण वर्ज्य आहे, प्लीज कांदा लसूण त्याच्यामध्ये घालू नका। तर दुसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य कसा दाखवायचा, तर नैवेद्य जर तुम्ही या प्रकारे जर म्हणजे सेपरेट पूजा मांडलेली असेल, दत्त महाराजांचा फोटो कलश वगैरे, तर तो वेगळा नैवेद्य, ग्रंथाचा वेगळा नैवेद्य आणि आपल्या देवघरातला नैवेद्य वेगळा, असं 3 नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहेत। त्याचबरोबर गाईला नैवेद्य कुत्र्याला नैवेद्य हे देखील तुम्हाला त्या दिवशी बनवायचे आहेत। जर तुम्ही अशी सेपरेट मांडणी नसेल केलेली पारायणामध्ये आणि देवघरातच ते असेल तर 2च नैवेद्य तुम्हाला, एक म्हणजे तुमच्या देवघरामध्ये आणि एक ग्रंथाला, असे 2 नैवेद्य। आणि जर तुम्ही सेपरेट बांधलेली असेल अशी पूजा तर तुम्हाला 3 नैवेद्य म्हणजे करायचे आहेत। आणि गाईला कुत्र्याला देखील तुम्हाला सांगते दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे। तर तुम्हाला नैवेद्य म्हणजे कधी दाखवायचं, तर तुम्ही 10, 10:30, 11 वाजेपर्यंत दाखवू शकतात, कारण नंतर 12 ते 12:30 मध्ये दत्त महाराज भिक्षेला जातात, त्यामुळे तिथे तुम्हाला त्यावेळेस नैवेद्य दाखवता येणार नाही। लवकरच तुम्ही 10ला जरी नैवेद्य झाला तुमचा, म्हणजे जसं आता तुम्ही करताल यावर डिपेंड आहे, जर तुमचं 10 वाजेपर्यंत सगळं आवरलं तर तुम्ही लवकर आरती वगैरे करून घ्या। आरतीमध्ये तुम्हाला गणपतीची आरती, श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आरती आणि आपल्या कुलदेवतेची आरती, अशा 4 आरत्या करायच्या आहेत आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला म्हणजे गाईला, जर तुम्हाला जवळपास गाई असेल कुत्रा असेल तर गाईला आणि कुत्र्याला नक्की नैवेद्य दाखवा, देवाचा नैवेद्य। बरं, आता नैवेद्य दाखवला त्यानंतर जो तुम्ही घरातल्या देवाला, ग्रंथाला आणि देवघरात म्हणजे महाराजांची मांडणी केलेली आहे ते नैवेद्य नंतर काय करायचं, तर ते पण आपण बघणार आहोत। ते नैवेद्य तुम्ही तुमच्या घरातले जेवढे काही व्यक्ती आहेत, माणसं आहेत तुमच्या घरातले, त्यांनी म्हणजे सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य नंतर खायचा आहे। तर दुसरी गोष्ट, जोडप्याला जीव घालायचं का, तर यथाशक्ती तुमची इच्छा, जर तुम्हाला कोणी ब्राह्मण भेटत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ब्राह्मणाला म्हणजे जोडप्याला नक्की जीव घाला। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे असं काही मनात आणू नका की ब्राह्मणच नाही भेटला तर कोणतेही जोडपं तुम्ही जीव घालू शकतात तुमची इच्छा असेल तर। तर दुसरं म्हणजे आता तुम्ही नैवेद्य दाखवला, आरती झाली आहे, तुमचा देखील उपवास सुटलेला आहे, म्हणजे तुम्ही देखील जेवण केलेलं आहे, तर नंतर काय करायचं, तर तुम्हाला ते ग्रंथ हलवायचा आहे। ग्रंथ कसा हलवायचा, दोन्ही हातात आपला ग्रंथ उचलून घ्यायचा आहे आणि जय जयकार करायचा आहे, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, आणि नंतर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून आई जगदंबेचं नामस्मरण करायचं आहे, हातात ते ग्रंथ घेऊन, आणि नंतर खाली ठेवायचा आहे पाटावरती। या प्रकारे जर तुम्ही केलं तर या प्रकारे परिपूर्ण असं आपला म्हणजे सांगता झालेली असं म्हणता येईल। अगदी सोप्या पद्धतीने या प्रकारे तुम्ही सांगता करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।